मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांवरून सुरू असणाऱ्या वादाची सीबीआय चौकशी करा. जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांची मागणी आहे. पांढऱ्या पट्ट्यांवरून सुरू असणारा वाद हा अनाठायी आहे, निरर्थक आहे असं ते म्हणतायत. मला अशी शंका आहे की हे सगळं करण्यामागं कुठंतरी या राज्याला मागं ढकलण्याचं षडयंत्र कुणीतरी करतंय. माझी राज्य सरकारला विनंती आहे की याचा सखोल तपास झाला पाहिजे. सीबीआयकडे तपास द्या, कुणाकडे तपास द्या, पण कोणतं षडयंत्र महाराष्ट्रात देशाची आर्थिक राजधानीच नव्हे तर जगातल्या लोकांच्या गुंतवणुकीचं आकर्षणाचं केंद्र बनतंय. ज्या पद्धतीनं मुंबई विकसित होते, कुणाला तरी हे खुपतंय आणि कुठंतरी या महाराष्ट्र विकासात मागं जावा म्हणून अशा प्रकारे समाजामध्ये तेढ निर्माण होऊन या ठिकाणचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न कुणीतरी करतंय आणि हे थांबवलं पाहिजे. पुढची बातमी नवी मुंबईची. नवी मुंबईच्या नेरूळ परिसरात दुहेरी हत्याकांड घडलंय. पतीकडून पत्नी आणि सासूची चाकून वार करत हत्या करण्यात आलेली आहे. नेरूळ पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. चारित्र्यावरील संशयावरून हत्या केल्याचा संशय. मागच्या 1 वर्षापासून त्यांच्यामध्ये कौटुंबिक वाद होते आणि ह्या वादातून काल रात्री 12 वाजल्याच्या सुमारास ह्या वादातून राग सहन न झाल्याने आयुष बाळू निकाळजे यांनी आपली पत्नी अपर्णा व सासू मालन यांचा चाकूने खून केलेला आहे आणि ते दोन्ही मयत झालेले आहेत. याच्यामध्ये आरोपीला आपण अटक केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.